कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलङ्कां हे ज्योतिकामोदि वक्त्रं कलानीशवाधापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवं नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो राधे राधे तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या चला निज चरणा चला निज चरणा तुमच्या लागल निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर विठ्ठल विठ्ठल हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटतील भवाची बंधने विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी तुम्हाला ज्ञात असेल तरी सुद्धा वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ते म्हणजे अल्पसहा परिहार देणे अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की परात्पर परमराज्य परमरसिक
भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने व सर्वच साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या दरबारात वारकरी वैभव कंठभूषण हरिभक्त पारायण तुषार महाराज दुर्गुडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष 26वे व या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालपांबराकडे आली हे मी माझे परम भाग्य समजते. ज्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली असे असणारे श्री पोपट दामोदर भोईटे यांनी यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजेच श्री दामोदर भोईटे व कैलासवासी कलावती दामोदर भोईटे यांच्या स्मरणार्थ ही कीर्तन रूपी सौजन्य मला दिलेलं आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होते व ज्यांच्यामुळे मी अनारदाच्या गादीवर उभी आहे असे असणारे माझे आई वडील कुटुंब व गुरुवर्य. आता गुरूंचं नाव तर काय मुखाने घ्यायचं नसतं पण मी जर घेतलंच नाही तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य मृदुंगमणी दीपकजी महाराज सुधरिक पाटील व श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथील संस्थापक अध्यक्षा श्री सौ हरिभक्त पारायण सौ अनिताताई महाराज सुधरिक पाटील माई व बाबा यांच्या देखील चरणी नतमस्तक होते व सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही श्रोते मंडळी तुमच्या देखील चरणी नतमस्तक होते. कीर्तनाला लागणार कीर्तन सौंदर्य म्हणजे उत्कृष्ट मृदुंगाचार्य उत्कृष्ट गायनाचार्य उत्कृष्ट टाळकरी मंडळी आणि उत्कृष्ट श्रोते सगळे माझ्या कीर्तनासाठी हजर आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल अभंग नाथ महाराजांचा आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी ज्यांचा अभंग आपण सेवेकरिता घेतलेला आहे त्यांचा जर जीवनाचा विचार करायचं झालं तर माझे नाथराय अत्यंत शांत होते, शांती ब्रह्म होते. त्यांच्यामध्ये काम क्रोध अजिबातही नव्हता. ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने देखील त्याच्या सत्तेने हलतात. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली अनंत मग कोठे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडांचा धनी. असा असणारा भगवान परमात्मा त्याने सुद्धा नाथांच्या घरी 36 वर्ष चाकरी केली. तुम्ही म्हणाल काय काय केलं तर 12 वर्ष चंदन घासलं, 12 वर्ष धुनी धुतली आणि उरलेली 12 वर्ष कावडीने पाणी भरलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळवंती ज्यासी पाहे ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. जर इतके शांती ब्रह्म होते नाथ महाराज म्हणून हे गावकरी मंडळींना बघवत नव्हतं. म्हणून गावकरी मंडळींनी ठरवलं आता नाथरायांना राग हा आणूनच दाखवायचा. पहिला विडा उचलला एका ब्राह्मणाने. तो ब्राह्मण नाथांच्या घरी गेला, घरात गेला, असा तसा गेला का तर नाही, पायात चप्पल घालून गेला तरी सुद्धा नाथरायांना राग आला नाही. नाथरायांची देवपूजा चालली होती. नाथराय देवाला ज्या पाटावर बसवणार होते त्या पाटावर जाऊन तो बसला तरी सुद्धा नाथरायांना राग आला नाही. उलट नाथरायांनी गिरिजा मातेला आवाज दिला, गिरिजा अगे गिरिजा मोठ्याचं लेकरू आले त्याच्यासाठी सुंदर स्वयंपाक कर. गिरिजा माता म्हणाल्या हो ठीक आहे. गिरिजा माता स्वयंपाकासाठी निघून गेल्या. हा ब्राह्मण मनात विचार करतो की आपला जर का असाच पाहुणचार चालू राहिला तर आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते काम तसंच राहून जाईल. मग काय करायचं तर त्याला एक युक्ती सुचती. गिरिजा मातेंचा स्वयंपाक होतो. गिरिजा माता स्वयंपाक वाढण्यासाठी खाली वागतात. तोच तो ब्राह्मण गिरिजा मातेंच्या पाठीवर पटकन अशी उडी मारून बसतो. तरी सुद्धा नाथरायांना राग येत नाही. कारण ब्राह्मण किती जरी भ्रष्ट झाला तरी मानावे त्याला तेवढे श्रेष्ठच. त्या ब्राह्मणाला पश्चाताप होतो. तो ब्राह्मण गिरिजा मातेच्या पाठीवरून खाली उतरतो. गिरिजा मातेच्या आणि नाथांच्या चरणी साष्टांग दंडवत घेतो. श्री संतांची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. दुसरा विडा उचलला एका मुसलमानाने.
नाथराय ज्या वाटेने स्नानाकरिता जात होते त्या वाटेला एक चिंचेचं झाड होतं. तो मुसलमान त्या चिंचेच्या झाडावर जाऊन बसला. नाथराय स्नान करून आले की तो पान खाऊन त्यांच्या अंगावरती थुंकायचा. नाथराय पुन्हा स्नानाला जायचे, तो पुन्हा थुंकायचा. असंच कित्येक वेळा घडलं. एक वेळा नाही, 2 वेळा घडलं नाही, तब्बल 108 वेळा तो मुसलमान नाथांच्या अंगावरती थुंकला. तरी सुद्धा नाथरायांनी वर सुद्धा यवनांगावर थुंकला, यवनांगावर थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावर थुंकला, यवन अंगावर थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला. प्रसंग देवाने मोठ केला, प्रसंग देवाने मोठ केला, दंड दंड एक नाथा, दंड दंड एक नाथा. प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देव मुक्त केला, धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, एकनाथा. यवनांगावरती थुंकला, प्रसाद देवने मुक्त केला. नाथरायांनी वर सुद्धा बघितलं नाही की कोण आपल्या अंगावरती थुंकतय. नाहीतर आपल्याला जर का एखाद्याची चुकून लाथ लागली ना, आपण त्याला पायलीच्या 50 शिव्या देतो. एखाद्याने आर केलं तरी आपण त्याला कार्य करायला मागे पुढे बघत नाही. असो तो त्या यवनाला पश्चाताप झाला, तो खाली उतरला, नाथांच्या चरणी साष्टांग दंड घेतलं, नाथांची माफी मागितली. नाथांना म्हणाला, नाथराय माझं चुकलं, मी तुमच्या अंगावरती थुंकलो. त्यावेळेस नाथराय म्हणाले, अरे उलट तुझ्यामुळे मला 108 वेळा स्नान घडलं. उलट तुलाच माझ्या अंगावरती पान खाऊन थुंकत असताना तुझ्याच तोंडामध्ये जखमा झाल्या असतील. हा घे प्रसाद. आणि त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. म्हणजे इतकं सामर्थ्य माझ्या नाथरायांमध्ये होतं. नाथरायांना शांती ब्रह्म ही पदवी अशीच मिळाली नव्हती. पदवी प्राप्ती करणं ही काही सोपी गोष्ट नाही. खरी पदवी कोणती? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. विठ्ठल आता आपण अभंगाकडे वळू. आपण जर संत वाङ्मय उघडून पाहिलं तर त्यामध्ये काही अभंग विश्वासाचे आहेत तर काही अभंग साधनांचे आहेत. खरंच आहे, परमार्थ करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी विश्वास हा असावाच लागतो. कारण परमार्थाचे मुख्य भांडवल विश्वासच आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की या जगामध्ये विश्वास ठेवण्यासाठी लायक पात्र एकही ठिकाण नाही. म्हणून परमार्थ करत असताना मी माझा विश्वास संतांच्या पायावरती ठेवलेला आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, तेची माझे घरी तेची माझे घरी ते सकाळ. सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा,
सर्व भावे दास झालो त्यांचा. संत एकनाथ महाराज म्हणतात की बाबांनो, तुम्हाला जर हरीची भगवंताची जर का प्राप्ती करायची असेल ना, तर संतांचे पाय धरा. जर का तुम्ही संतांचे पाय धरले तर साधनरूपी संत तुम्हाला भगवंताजवळ नेऊन पोचवतील. जे काही संतांनी आपल्याला साध्य करून दिलेलं आहे, त्यामुळे सर्व भवरूपी जी बंधने आहेत ते सर्व तुटून पडतील. तेव्हा एका साधकाने प्रश्न केला की का हो नाथ महाराज, तुम्ही सांगता संतांचे पाय धरा, मग या प्राप्तीला संत सोडून दुसरा पर्याय नाही का हो? त्यावेळेस नाथ महाराज म्हणाले, अरे वेड्या, हे मी सांगतो असे नाही, हे तर वेदांनी देखील सांगितले की संताविना प्राप्ती नाही विठ्ठल. ऐसे वेद येती ग्वाही, ऐसे वेद येती ग्वाही. हा संत विने प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही. मग आपल्याला जर का आपलं मनोरथ पूर्ण करायचं असेल तर नवस करण्याची गरज नाही. संत एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, आपल्याला जर का आपलं मनोरथ पूर्ण करायचं असेल, आपल्याला जर का आपलं मनोरथ पूर्ण करायचं असेल तर संतांवरती विश्वास ठेवा. संत सांगेन त्याप्रमाणे नामचिंतन करा, नामस्मरण करा. मग नामस्मरणाचं जर का वर्णन करायचं ठरलं तर नाथ महाराज श्लोकाद्वारे सांगतात, हरेर नामो नम मम जीवनम कले नास्ति व नास्तिक गतिर अन्यथा. संत म्हणतात की अरे भगवंता, तुझ्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की किती जरी मोठे पाप केले ना, तुझ्या नामचिंतनाने ते सहज जळून जातील. एका जन्माची नाही तर अनेक जन्मांची पापे जळून जातील. संत तुकाराम महाराज सुंदर वर्णन करतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. संत तुकाराम महाराज म्हणतात की नामस्मरण हे साधन रूपी आहे, ते काही अवघड नाही, ते सोपेच आहे. सरळ सोपं नामचिंतन अंतकरणाने जर का तुम्ही केलं तर जी काही जन्मांतरीची पापे आहेत ते सर्व जळून जातील. मग उदाहरणाद्वारे सांगायचं झालं तर अनेक गवताच्या पेंड्या आहेत. गवताच्या पेंड्या माहिती आहेत ना सगळ्यांना? अनेक गवताच्या पेंड्या आहेत. त्या जर का आपण जाळायच्या ठरवल्या तर किती काड्याच्या पेट्या लागतील? तर 10 सुद्धा काड्या लागणार नाहीत. फक्त आणि फक्त एका काडीने सुद्धा अनेक गवतांच्या पेंड्या जळून जातील. माऊली ज्ञानोबा सुंदर असं तृण अग्नी मेळे समरस झाले, तसे नाम केले जपता रे, तसे नाम केले.
तैसे नाम केले जपता हरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तृण म्हणजे गवत. लक्षाविधी गवताच्या काड्या पेंड्या जाळण्यासाठी फक्त आणि फक्त एकच काडी पुरुषी आहे. तसे कोट्यविधी पापे जाळण्यासाठी ताकद आणि क्षमता फक्त नामस्मरणामध्येच आहे. मग हे नामस्मरण कसं करायचं याचा उपदेश संत आपल्याला सतत करत असतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संत आपल्याला सांगतात की या नरदेहाला आल्यानंतर जीवनाचा जर का उद्धार करायचा असेल तर तुम्ही हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जळ तुटतील. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. मग नामस्मरण करत असताना संगत ही संतांची करा. कारण संगत जर संतांची केली तर दुसरे कुणाची संगत करून चालत नाही. संगत ही संतांची करा. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकाळावा श्रीपती येणे पंथे. मग जर का तुम्ही संगत संतांची केली तर भक्ती ही भगवंताची करा. आणि भगवंताची भक्ती करत असताना साधनरूपी संतांचे जर का तुम्ही पाय धरले तर जे काही तर तुम्हाला भगवंत नक्कीच साध्य करून देतील. मग साधनरूपी भगवंताला कसं प्राप्त करायचं याचा उपाय नाथ महाराज आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणात हरी प्राप्ती से उपाय, हरी प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरी प्राप्ती से उपाय, हरी प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय. धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. तिने साधते साधने, साधने तिने साधते साधने. धरावे संता तेथे पाय, धरावे संता तेथे पाय. तिने साधते साधने, तिने साधते साधने, साधने. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. एकनाथ महाराज म्हणतात की तुमच्या प्राप्तीला उपाय म्हणजे संतांचे पाय धरणे. काही लोकांनी याचा उलटा विचार केला, जाऊन संतांच्या पायाला मिठी मारली. तर नाथ महाराजांचा भावार्थ तसा नसून ते सांगत होते की संतांना शरण जा, इथपर्यंत ठीक आहे. त्यावेळेस एका साधकाने नाथ महाराजांना प्रश्न केला की तुम्ही म्हणता हरीची प्राप्ती करण्यासाठी संतांचे पाय धरणे गरजेचे आहे, मग देव श्रेष्ठ की संत श्रेष्ठ? कारण भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, सततम कीर्तियंतो माम यतंतश्च दृढव्रताम नमस्यंश माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. की भगवंत सुद्धा म्हणतात की जेथे माझे भक्त असतात तेथे मी राहतो. कारण भगवंताला सर्वात जास्त प्रिय आपले भक्त असतात. माऊली सुंदर असं वर्णन करतात, पार्थियाशी पांडवा मी हरपलो गवसावा, जेथे नाम घोष बरावा करिता ते माझे. माझे भक्त गाती जेते, नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा
माझे भक्त माझं भजन करत आहेत तेथे तुम्हाला अर्जुना शोध. कारण मी वैकुंठातही नाही असे माऊली म्हणतात. तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबहिनी दसे परियोग्यांचे मानसे मरडोनी जाय. भगवंत म्हणतात की मी वैकुंठातही नाही, मी सूर्याच्या बिंबातही नाही. एक वेळेस योग्यांच्या मनात उल्लंघन करून जातो, पण जेथे माझे भक्त असतात तेथेच मी राहतो. म्हणून माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. भगवंत म्हणतात, नारदा तुला जर का माझं ठिकाण ऐकायचं असेल ना, बघायचं असेल ना, तर ऐक. जेथे माझे भक्त माझं भजन करत आहेत तेथे मी असतो. कारण देवाला सर्वात जास्त प्रिय आपले भक्त असतात. म्हणून हरीची प्राप्ती करण्यासाठी संतांचे पाय धरणे गरजेचे आहे. कारण संतच आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवत असतात. आपण कुठेही भागलो, शिनलो, थकलो तरी सुद्धा संत आपल्याला उचलतात आणि निश्चिंत अशा सुखापर्यंत नेऊन पोचवतात. भागलिया मज वाहतील कडिया त्यांचे सर्व त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख. गलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये, गलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये. त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख. त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख. भागलिया मज वाहतील कडिया त्यांचे चिने जोडे सर्व सुख. मग एका साधकाने प्रश्न केला, विचार केला की आता रात्रंदिवस काम करण्याची गरज नाही. कारण ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेस सगळे आपले असतात, पण ज्यावेळेस आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळेस कुणीच आपलं नसतं. म्हणून आता रात्रंदिवस काम करण्याची गरज नाही, ह्या सुखासाठी मरमर करायची गरज नाही. त्यावेळेस दुसरा साधक तिथे आला, त्याला म्हणाला, अरे असे का म्हणतोस? त्यावेळेस त्याने सांगितलं, अरे तुला माहित नाही का, संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, या जीवनाची वाटचाल करत असताना तुम्ही कुठेही भागला, शिनला, थकला तरी सुद्धा संत तुम्हाला उचलतील आणि निश्चिंत अशा सुखापर्यंत नेऊन ठेवतील. मग आता या सुखासाठी मरमर करायची गरज नाही. चला तर मग आपण आता संत शोधायला जाऊयात. आता ही मंडळी संत शोधायला निघून गेली. इकडचा तिकडचा पत्ता विचारत संत शोधत होते. खूप फिरले पण त्यांना काही संत भेटले नाहीत. आता मला सांगा, संत काय बाजारातला भाजीपाला आहेत का त्यांना असे सहज भेटायला? तर नाही. संत तुकाराम महाराज वर्णन करतात, बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली. म्हणून तुम्ही म्हणता की जरी संतांची भेट झाली, संतांची भेट घेणं हे अवघड आहे, पण जरी संतांची भेट झाली तरी तुम्हाला भगवंताची प्राप्ती होत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, मग काय करायचं? तर तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करत राहा. तुम्हाला आपोआप कधी ना कधीतरी संतांची भेट ही होईलच. आणि जेव्हा तुम्हाला संतांची भेट होईल त्यावेळी तुमच्या मनामध्ये असणारी अहंकार रूपी जी बंधन आहेत ती सर्व तुटून पडतील. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तेने साधती साधने, तेने साधती साधने, साधती साधने, तेने साधती साधने, साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने.
प्रतील भवाची बंधने. मग लोक म्हणाले की साधनरूपी संतांना साधनरूपी ठिकाणापर्यंत नेऊन पोचवण्यासाठी दुसरा एखादा मार्ग नाही का? जसं की एखादा गृहस्थ एखाद्या झाडासमोर उभा राहून विचार करतो की ह्या झाडाला फळे आलेली आहेत, ह्या झाडाला फळे आलेली आहेत, पक्षी उडत येऊन त्या झाडाची फळे तोडत आहेत आणि खात आहेत. आपण देखील उडत जाऊन झाडाची फळे खाऊयात. आता मला सांगा, माणसाला पंख असतात का? नसतात. माणसाला उडता येतं का? तर नाही. मग ह्याने एका दुकानामध्ये जाऊन 2 कृत्रिम धातूचे 2 पंख बनवून घेतले, म्हणजे 2 सुपे घेतली. माडीवरती गेला म्हणजे गच्चीवरती गेला. वर जाऊन ती दोन्ही सुपे दोन्ही बाजूला बांधली आणि बांधल्यानंतर ज्या झाडाला फळे आलेली आहेत त्या झाडाच्या दिशेने त्यांनी उडी मारली. जशी उडी मारली तसा तो धपकन खाली पडला. त्याला लागलं, खरचटलं, डोकं फुटलं, खूप लागलं. मग धावा धावा असा आवाज ऐकू आला. सगळे तिकडे पळत गेले. तिथे गेल्यानंतर तेथील एखाद्या गृहस्थाने त्याला विचारलं, का रे एवढ्या उंचावरनं का उडी मारलीस? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुम्हाला काय करायचे? त्यावेळेस ते म्हणाले, अरे तुझं गुडघे फुटले, खरचटलं, तुझं डोकं फुटलं. तो म्हणला, डोकं फुट पण संशय मात्र मिटो. आता याचा संशय काय होता? तर माणसाला झाडावरून फळे तोडता येणार नाहीत का? तर माऊली ज्ञानोबा सांगतात, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळी मार्गची नेबळे निश्चिंत ठाके. माऊली म्हणतात, बाबा तुला निश्चिंत फळे तोडता येतील, तू निश्चिंत वर जाशील, पण हळूहळू ह्या फांदीवरून त्या फांदीवर तू वर जाशील, ते फळ तोडशील आणि खाशील सुद्धा, पण कसं? हळूहळू. म्हणून नाथ महाराज म्हणतात, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कृत्रिम धातूचे पंख बसून चालणार नाहीत, म्हणून दुसरा मार्ग करून चालणार नाहीत. भगवंताची जर का प्राप्ती करायची असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविने प्राप्ती नाही, संताविने प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविने प्राप्ती नाही, संताविने प्राप्ती नाही. ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, तैने साधे ती साधने, तैने साधे ती साधने. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तिन साधे ती साधने, तिन साधे ती साधने. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संतवेन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. टाळ्या वाजवा. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनीही सांगितले की संताविना प्राप्ती नाही. मग संत केव्हा भेटतील हे तुकाराम महाराज सांगतात. धातूंची भेट केव्हा होईल हेही ते सांगतात. मग संतांच्या दृष्टीने साधू हे दुर्लभ आहेत, कारण खरे संत साधुत्वच दुर्लभ आहेत. मग खरे संत कोण? करीसी ती देवा देवा, करी माझे मुखे सुखे, परीनी त्यासे मुखे न म्हणे संत. वेदांनीही सांगितले की संताविना प्राप्ती नाही. संत किती उदार असतात.
जर सांगायचं झालं तर नाथ महाराजांचं उदाहरण डोळ्यासमोर येतं. नाथ महाराज एकदा नदीकाठी बसले होते. त्यावेळेस तिथे एक विंचू आला. तो पाण्यात पडला. विंचू पाण्यात पडलेला बघून नाथ महाराजांना त्या विंचूची दया आली, कारण संत दयाळू मायाळू असतात. नाथ महाराजांना त्या विंचूची दया आली. नाथ महाराजांनी त्या विंचवाला तळहातावरती घेतलं. आता विंचवाचा गुणधर्म काय तर दंश करणे म्हणजे चावणे. जसं नाथ महाराजांनी त्या विंचवाला तळहातावरती घेतलं तसं त्या विंचवाने नाथ महाराजांना दंश केला. नाथ महाराजांनी हात झटकला, तो विंचू पुन्हा पाण्यात पडला. पुन्हा नाथ महाराजांनी त्याला उचललं, पुन्हा त्याने दंश केला. असंच कित्येक वेळ घडत होतं. एक गृहस्थ लांब उभा राहून हे दृश्य बघत होतं. तो जवळ आला. नाथ महाराजांना म्हणाला, तो विंचू पाण्यात पडतोय, तुम्ही त्याला उचलताय. तो तुम्हाला चावतोय, तरी सुद्धा तुम्ही ह्याला उचलण्याचा प्रयत्न का करताय? शेवटी त्या नाथ महाराजांनी त्या विंचवाला बाहेर काढलं आणि नाथ महाराज बोलू लागले. नाथ महाराज म्हणाले, अरे तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म जर सोडत नसेल तर मी माझा चांगला गुणधर्म का सोडू? म्हणजे संत इतके उदार असतात, दयाळू मायाळू असतात. स्वतःचा देह जगाच्या कल्याणासाठी झिजवतात. जगाच्या कल्याणा संतांच्या बुडते जनन देखवे डोळा, 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 बुडते जनन देखवे डोळा. हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, बुडते जनन देखवे डोळा, बुडते जनन देखवे डोळा. येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, बुडते जनन देखवे डोळा, बुडते जनन देखवे डोळा. बुडते जनन देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडते जनन देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. अजून एक प्रसंग सांगते. एक महाराज एका गावामध्ये मधुकरीला जात होते. त्या गावातल्या सर्व बायका मधुकरी देत होत्या, पण एक बाई अशी होती की जी मधुकरी देतच नव्हती. रोज काही ना काहीतरी कारण सांगायची. आज स्वयंपाकच केला नाही असं काही ना काहीतरी कारण सांगायची. महाराजांनी ठरवलं की त्या बाईकडून आज मधुकरी ही घ्यायची. महाराज तिच्या घरी जाऊन बसले. ती बाई कशी होती, जसं की एखाद्या दुकानदाराने दुकानासमोर पाटी लावली, आज रोख उद्या उधार. एखाद्या गृहस्थाने ती पाटी वाचली. तो म्हणाला, आज रोख नेण्यापेक्षा उद्या उधार घेऊन गेलेलं बरं. तो दुसऱ्या दिवशी आला, सगळं सामान घेतलं आणि निघाला. दुकानदाराने आवाज दिला, ओ सामान घेतलं पण पैसे? त्यावेळेस तो गृहस्थ म्हणाला की कालच तुम्ही पाटी लावली होती, आज रोख उद्या उधार. त्यावेळेस दुकानदार म्हणाला, आता बाहेर जाऊन पाटी वाचा. तेव्हा तिथे तेच लिहिलं होतं, आज रोख उद्या उधार. तशी ती बाई होती. रोज काही ना काहीतरी कारण सांगायची, मधुकरी ही देतच नव्हती. महाराज बाहेर बसलेले होते. ती घरामध्ये सारवत होती. तिला महाराजांचा राग आला. जसा राग आला, सारवता सारवता जसा हातात शेणाचा बोळा होता तो तिने महाराजांच्या अंगावरती टाकला. महाराज उठले, घरी गेले. तो बोळा धुतला, त्याच्या वाती केल्या, त्या वाळवल्या आणि त्या भगवान श्री शंकरांच्या मंदिरात लावल्या. भगवंताला प्रार्थना करू लागले, हे भगवंता, तुझ्या मंदिरात जसा या वातींचा प्रकाश आहे तसाच वातींचा प्रकाश त्या मातेच्या डोक्यात सुद्धा पडू दे. म्हणजे संत इतके उदार असतात, दयाळू मायाळू असतात, त्याची आपण उपमाच करू शकत नाही. या जगामध्ये दोनच उपमा आहेत, एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे आई वडील. आई वडील आपल्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात.
रात्रंदिवस कष्ट करतात ना. आई वडील आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात. स्वतःच्या रक्ताचं पाणी करून कष्ट करतात. आई म्हणजे घराचं मांगल्य असते, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो. आई म्हणजे काय? नसते सांभाळणारी दाई, समुद्राची शाई, आकाशाचा कागद आणि पर्वताची लेखणी. साक्षात सरस्वती जरी तिचे उपकार लिहिला बसली ना, तिला सुद्धा लिहिता येणार नाही, कारण स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणून म्हणते, आई वडिलांची सेवा करा. शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माता जरूर होती. शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माता जरूर होती, पण त्याच धावपळीत शिवनेरी किल्ल्यावर नेणारे शहाजीराजांना विसरू नका. अहो, प्रभू रामचंद्रांना जन्म देणारी कौशल्या माता जरूर होती. प्रभू रामचंद्रांना जन्म देणारी कौशल्या माता जरूर होती, पण त्याच धावपळीत राम राम पुत्र पुत्र म्हणत मरण पावणाऱ्या दशरथ राजाला विसरू नका. आपण हे का विसरतो की भगवान श्रीकृष्णांना जन्म देणारी कोण होती? देवकी माता जरूर होती, पण त्याच धावपळीत यमुनेच्या पुरातून रात्री 12 वाजता नेणाऱ्या वासुदेवाला विसरू नका. जेवढं महत्व आपण आपल्या आईला देतो ना, तेवढंच महत्व आपण आपल्या वडिलांना सुद्धा द्या. बघा, एखाद्या घरचा प्रसंग सांगून जाते. एखादा मुलगा जर 10वी पास झाला, तर त्याची आई अभिमानाने सगळ्या गावभर सांगते की माझा मुलगा 10वी पास झाला, पण गपचूप जाऊन पेढ्याचा बॉक्स आणतो तो बापच असतो. एखाद्या मुलीचं लग्न ठरल्यापासून ती मुलगी तिच्या आईला म्हणत असते, आई कसं ग होणार माझं? त्यावेळेस तिची आई म्हणते, सगळं चांगलं होईल बाळा. त्यावेळेस हळूहळू लग्नाचा प्रसंग जवळ येतो. वराड मंडळी गाजत वाजत मंडपात पोहोचतात. हळूहळू लग्नाचा प्रसंग जवळ येतो. पाहुण्यांना नातेवाईकांना अक्षदा वाटून होतं. मंगलाष्टका चालू होते. शुभमंगल सावधान. वर व वधू एकमेकांना हार घालतात. आता प्रसंग येतो तो म्हणजे लेकीला माहेर सोडून सासरी जाण्याचा. ती मुलगी सगळ्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत असते. आईच्या, मावशीच्या, आत्याच्या सगळ्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत असते. त्यावेळेस घरातून बाप येतो, सगळ्यांना घरात घेऊन जातो. मुलगी सासरी गेल्यानंतर तो बाप एका खोलीमध्ये जाऊन त्या खोलीचा दरवाजा लावून एका कोपऱ्यात जाऊन रडतो ना, तो बापच असतो. म्हणून सांगते, आई बापांची सेवा करा. एक बाप 4-4, 5-5 पोरांना सांभाळण्याची धमक ठेवतो. एक बाप 4-4, 5-5 मुलांना सांभाळण्याची धमक ठेवतो, पण तीच 4-4, 5-5 पोरं एका बापाला सांभाळू शकत नाही. म्हणून आजकालच्या या जगामध्ये सात्विक मुलं येणे हे गरजेचे आहेत. मग सात्विक मुले येण्यासाठी काय करावे लागेल? तर त्यांच्यावर चांगले संस्कार करावे लागतील. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. मग जर का अशी सात्विक मुले जन्माला आली तर देवाला सुद्धा हर्ष वाटतो, देवाला सुद्धा आनंद वाटतो. मग सात्विक मुले जन्माला येण्याकरिता संस्कार महत्वाचे आहेत, आणि संस्कार कधी कधी संगतीने सुद्धा घडतात. त्यांची लागली संगती झाली त्याची तीच गती. बघा, एका राजाने एका दुर्जन माणसाला नाक कापण्याची शिक्षा दिली. एका राजाने एका दुर्जन माणसाला नाक कापण्याची शिक्षा दिली. त्या दुर्जन माणसाने नाक कापलं. नाक कापल्यानंतर तो सीताराम सीताराम म्हणत नाचू लागला. लोकांनी विचारलं, असा का नाचतोयस? त्यावेळेस त्या गृहस्थाने, त्या दुर्जन माणसाने सांगितलं की जेव्हापासून मी माझं नाक कापले ना, तेव्हापासून मला देवाचं दर्शन झाले. आता सर्व भक्त होते देवाचे. त्यातला एक भक्ताला वाटलं की आता हे तर खूप सोपं साधन आहे देवाला बघण्याचं. मग त्याने सुद्धा त्याचं नाक कापलं. तेव्हा सुद्धा सीताराम सीताराम म्हणत नाचू लागला, पण त्याला काही देव दिसलाच नाही. मग त्या दुर्जन माणसाला तो म्हणाला, अरे वेडा आहेस का, कुठे आहे देव? त्यावेळेस त्या दुर्जन माणसाने त्या गृहस्थाच्या कानात एक मंत्र सांगितला. तो मंत्र असा होता की असं तसं आपलं नाक कापलं गेलेलं आहे, आपली इज्जत उघडी पडण्यापेक्षा तू पण दिसला म्हणून म्हण. त्या दुर्जन माणसाचा मंत्र त्या गृहस्थाला पटला. तो सुद्धा तसाच सीताराम सीताराम म्हणत नाचू लागला आणि म्हणाला, मला देव दिसला. असं करता करता त्या दुर्जन माणसाचे हजारो शिष्य झाले.
लाखो शिष्य झाले ही बातमी कळाली त्या राजाला. ज्या राजाने त्या दुर्जन माणसाचं नाक कापलं होतं ना, त्या राजाला ही बातमी कळाली. आता तो राजा सुद्धा देवाचा फार मोठा भक्त होता. त्या राजाला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा नाक कापून देवाला बघावं. ही इच्छा त्याने प्रधानाजवळ व्यक्त केली. प्रधान म्हणाला, आधी मी बघतो, अनुभव घेतो, तुम्हाला नंतर सांगतो. प्रधान त्या दुर्जन माणसाजवळ गेला, नाक कापलं, नाचू लागला, पण त्याला देव दिसला नाही. त्याने म्हणला, अरे मूर्ख आहे का, कुठं आहे देव? त्यावेळेस त्यांनी जो त्या गृहस्थाच्या कानात मंत्र सांगितला होता ना, तोच मंत्र त्या प्रधानाच्या कानात सांगितला की असं तसं आपलं नाक कापलं गेलेलं आहे, तू सुद्धा नाच, म्हणजे देव दिसला असं म्हण. हा मंत्र त्या प्रधानाला पटला नाही. प्रधानाने ही सगळी हकीकत त्या राजाला जाऊन सांगितली. राजाने त्या दुर्जन माणसाला सोबत त्या लाखो हजारो शिष्यांना सुद्धा फाशीची शिक्षा सुनावण्यात दिली. म्हणजे जशी संगत कराल तशी गती झाल्याशिवाय राहणार नाही. ऐसे ज्याची संगती झाली त्याची तीच गती. म्हणून आयुष्यात सुद्धा जशी संगत कराल ना तशी गती झाल्याशिवाय राहणार नाही. संगत कधी कधी दुःखाला कारण असते. म्हणून जीवनामध्ये जोडीदार शोधताना सुद्धा विचार करून शोधावा. बघा, एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. तो नवरा वकील असायचा, ही घरीच असायची. नवरा कोर्टात जायचा. नवऱ्याला वाटायचं की बायको आपल्याला सोडून काहीही खात नाही. एक दिवशी साधू रस्त्याने चालले होते. त्या वकिलाने त्या साधूला आवाज दिला, ओ साधू इकडे या. त्यावेळेस तो साधू म्हणाले, काय रे? त्यावेळेस तो वकील म्हणाला, तुम्ही म्हणता ना या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही, पण माझी बायको माझीच आहे. त्यावेळेस ते साधू म्हणाले, मी कुठं म्हणतोय माझी? तेव्हा मग तो वकील म्हणाला, तसं नाही, माझी बायको मला सोडून काहीही खात नाही. साधू म्हणाले, फक्त एक दिवस कोर्टात जायचं नाटक कर आणि घरामागे जाऊन लप, तुला सगळं तुझं कळलं. साधूच्या म्हणण्याप्रमाणे तो उद्या सकाळी लवकर उठला, कोर्टाचं आवरलं आणि कोर्टात निघाल्याचं नाटक केलं. घरामागे जाऊन लपला. तो जसा कोर्टात निघाला तसा कोर्टात गेला असं बायकोला वाटलं. बायकोला लागली भूक. तिने दुकानात गेली. ती दुकानात जाऊन मस्त बासमती तांदूळाचा अर्धा किलो भात आणला, राईस केला, त्याचा खाल्ला. भात संपतोय नाही कुठं तोपर्यंत बाहेर पेढेवाला आला. पेढे घ्या, पेढे 30 रुपयाचे पाव किलो पेढे. आता हिला भूक लागली होती, मस्त 30 रुपयाचे पाव किलो पेढे घेतले. पेढे खात नाही तोपर्यंत बाहेर ऊसावाला आला. 10 रुपयाचे 4 ऊस. तिने ऊस सुद्धा घेतले, ऊस खाल्ले. आता तो नवरा घरामागून सगळं बघत होता. त्याला इतका राग आला, आता कधी जातोय घरी असं झालं. आता बघता बघता 5 वाजले. कोर्ट सुटला असं त्याला कळावं म्हणून कोर्ट सुटला. तो नवरा घरी आला. ती पाण्याचा ग्लास घेऊन दारात उभी होती. पाणी न घेता नवरा आत गेला. ती म्हणाली, घ्या ना पाणी. तो म्हणाला, फेक तिकडे ते पाणी. ती म्हणाली, तिला वाटलं कोर्टाचा जज साहेबच ह्यांच्या विरोधात गेलेला दिसतोय म्हणून हे चिडलेलेत. ती म्हणते, अशी काय हो कोर्टाची साथ? त्यावेळेस तो म्हणाला, अर्धा किलो तांदळाचा भात. ती म्हणाली, असे काय हो वेडे वाकडे? त्यावेळेस तो म्हणाला, 30 रुपयाचे पाव किलो पेढे. ती म्हणाली, अशी काय हो ढुसपूस? त्यावेळेस तो म्हणाला, 10 रुपयाचे 4 ऊस. ती म्हणाली, हे सगळं तुम्हाला कसं कळलं? तो म्हणाला, हे सगळं तुम्हाला सोडून कसं गिळलं? विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस त्याला कळलं या जगामध्ये कुणीच कुणाचे नाही. कुणाचे कोणी नाही रे, कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी
कोणी तुझे नवे रे कोणी हे अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. संत कबीर महाराज वर्णन करतात, सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं. पैसा काय आहे कुणाला सांगायची गरज नाही. आजकाल लहान लहान मुलांना सुद्धा कळतात पैसे काय आहे. असाच एक पहिलीचा विद्यार्थी होता, पहिलीचा मुलगा होता. त्याला श्रीमंत व्हायचं स्वप्न बघितलं होतं त्याने. त्याला असं श्रीमंत कधी होते असं वाटत होतं. त्याने शाळेतून घरी आल्यानंतर वडिलांना सांगितलं, बाबा गुरुजींनी वही मागितली. लगेच त्याच्या बाबाने गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे वही आणून दिली. आता वही आणून दिल्यानंतर त्या मुलाने त्या वहीच्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या केल्या, त्या बांधल्या आणि बांधल्यानंतर बाजारात गेला. माशा मारायचं औषध घ्या, माशा मारायचं औषध घ्या. आता मला सांगा, बाजारात सगळे शहाणे येतात का? नाही. एक तरी दीड शहाणा येतो. असाच एक दीड शहाणा त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, किती रुपयाला रे पुडी? त्यावेळेस तो म्हणाला, 50 रुपयाला एक पुडी. त्या दीड शहाण्याने ती एक पुडी घेतली आणि उघडून बघायला लागला. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, ओ उघडू नका, उघडू नका, ह्यात माशा मारायचं औषध आहे. तुम्हाला घरच्या माशा मारायच्या असतील तर घरी जाऊन उघडा. त्या दीड शहाण्याला वाटलं ह्यात नक्की काही ना काहीतरी आहे, म्हणून असा हा म्हणतोय. गड्याने 500 रुपयाच्या पुड्या घेतल्या. 500 रुपयाच्या पुड्या घेतल्या आणि घरी गेला. बायकोला म्हणाला, तू म्हणती ना उन्हाळ्या पावसाळ्यात खूप माशा असतात, आता बघ मी काय करतो. त्यावेळेस तो म्हणाला, आणि इकडं ते जेवणाचं ताट. त्याला माहीत होतं तो जेवायला बसला की सगळ्या माशा त्याच्यापाशी येणार. तो जेवायला बसला आणि पुडी उघडली. आता त्या पुडीत कुठलाही औषध नव्हतं. औषध नव्हतं, पण त्यात एक लिहिलं होतं. ते असं लिहिलं होतं की, बाबा उजव्या हाताने जेव आणि डाव्या हाताने माशा मार. विठ्ठल विठ्ठल. आता एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन घेऊ. सगळ्यांनी एकदा हात वरती करा. विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी
घुमाए दो बार घुमाए बार घुमाए दो बार घुमाए हरी मग हे सगळं जग जे आहे ना ते सुखासाठी पळत असतं. संसारात सुख म्हणजे ह्यांना वाटतं पैसा, पण संसारात जर सुख बघायला गेलो ना, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख जवसा एवढं सुख आहे आणि पर्वता एवढं दुःख आहे. मग संत एकनाथ महाराज म्हणतात की जर का तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. संतांचे पाय धरा, हेच महाराज अभंगाच्या चौथीचे. एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ पूर्ण करीते मनोरथ पूर्ण करीते मनोरथ पूर्ण करीते मनोरथ तेने साधते साधने तेने साधते साधने तुटते भवाची बंधने 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 तुटते भवाचे बंधने 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 तुटते भवा भवाचे बंधने भवाचे बंधने 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 तुटते भवाचे बंधने बंधने तुटते भवा बंधने 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 तुटती भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने 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 तुटते भवाचे बंधने बंधने
बंधने बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाची बंधने 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 तिने साधते साधने तिने साधते साधने साधते साधने हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटतील भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटतील भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटतील भवाची बंधने विठ्ठल यथामध्ये यथावकाश आपल्या कीर्तनाची वेळ ही संपतच आलेली आहे. जाता जाता दोन गोष्टी सांगून जाईल. एक म्हणजे आई वडिलांची सेवा करा, दुसरी म्हणजे आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा. संस्कार कसे करायचे? शिवाजी महाराजांवर केले तसे.
आईसाहेबांनी शिवाजी महाराजांवर संस्कार केले, तसेच संस्कार करा मुलांवर. एक दिवशी गावामध्ये तमाशाचा तंबू आला होता. राजांनी विचारलं आईसाहेबांना, आईसाहेब तमाशा कशाला म्हणतात हो? त्यावेळेस आईसाहेबांनी सुंदर उत्तर दिलं. आईसाहेब म्हणाल्या, राजा तुम्हाला राजा व्हायचंय, राजा तुम्हाला राजा व्हायचंय, पण बाया वाचवणारा राजा व्हायचंय, बाया नाचवणारं नाही. असे संस्कार मुलांवरती करा आणि हेच सात्विक मुले हे आपले जे जग आहे ते पुढे घेऊन जातील. विठ्ठल माझ्या कीर्तनासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला, तुमच्या सर्वांचा आभार मानते. गायनासाठी साथ देणारे चोरमले काका असतील, दुर्गुडे काका असतील, त्यांचं विनोद महाराज झेंडे असतील, खांडेकर महाराज असतील. मृदुंगासाठी साथ देणारे आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण विकास महाराज अवसरे, त्यांचं नाव सुहास महाराज असतील, शंभू महाराज असतील. आणि जर का तुम्हाला हे कीर्तन घरी जाऊन जर का बघायचं असेल तर वारकरी व्यासपीठ ह्या चॅनलवर तुम्ही ते बघू शकता. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी समर्पित करते. पेटीसाठी साथ देणारे असणारे गाडे महाराज असतील, सिस्टीमवाले दादा असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल.